और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नगरपालिका आणि नारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तृतीयपंथीयांसाठी समुपदेशन केंद्राचं उद्घाटन आता उपमहापौरांच्या हस्ते झालं। उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी संघटनेचे नारी संघटनेचे अध्यक्ष आसिमबाई यांना मी विनंती करतो त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं। सुरुवातीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांना पुष्पगुच्छ देऊन अर्चनाताई मेंगडे आणि आसिमबाई धन्यवाद। यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोयर यांचं स्वागत आसिफभाई यांनी करावं। यानंतर पवना समाचार चे संपादक त्यानंतर मान्यवर हेमंतजी हरहरे यांचा सत्कार आसिफभाई यांनी करावा। त्यानंतर मान्यवर ॲडव्होकेट मुकुंदजी यदमाळ यांचा सत्कार आसिफभाई यांनी करावा। त्यानंतर विलासजी लांडगे यांचा सत्कार आसिफभाई यांनी करावा। यानंतर ज्येष्ठ संपादक पवना समाचारचे नाना कांबळे सुरुवातीपासूनच या कार्यक्रमासाठी त्यांचं योगदान आहे। समुपदेशन केंद्रासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केलेले आहेत। त्यांचे स्वागत। धन्यवाद। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, LGBTQ समुदायाचे सर्व सदस्य, पत्रकार बंधू सर्वांचं मनपूर्वक स्वागत। खरं तर 4 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या LGBTQ समुदायाच्या सदस्यांसाठी सुद्धा काहीतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे या भावनेतून सुरुवात केली होती। समाज विकास विभागाच्या माध्यमातून समाजातील सर्व दुर्बल घटकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात। त्यामध्ये अनाथ, अपंग, महिला, मागासवर्गीय विद्यार्थी असतील, त्यानंतर मतिमंद, कुष्ठरुग्ण ह्या सर्व दुर्बल घटकांसाठी वेगवेगळ्या सामाजिक कल्याणकारी योजना राबवल्या जात होत्या। परंतु त्यावेळेचे आयुक्त राजेजी पाटील यांनी विचारलं की तुम्ही सर्वांसाठी कल्याणकारी योजना राबवता, परंतु खऱ्या अर्थाने वंचित घटक जो आहे LGBTQ या घटकासाठी आपण काय काम करतो।
आणि याचं उत्तर कोणाकडेही नव्हतं. कारण खरोखरच या घटकासाठी महानगरपालिकेकडं एकही कल्याणकारी योजना नव्हती. आणि मग असं ठरवण्यात आलं की जो खऱ्या अर्थाने हा वंचित घटक आहे, या घटकासाठी आपण मदतीचा हात पुढे केला पाहिजे. त्यानंतर आम्ही समाज विकास विभागामध्ये मीटिंग घेतल्या. नाना कांबळे त्या मीटिंगला, पहिल्या मीटिंगला नाना कांबळे उपस्थित होते, त्यांना सर्व परिस्थिती माहिती आहे. सुरुवातीला आम्ही या समुदायाचे जे गुरु आहेत त्या वेगवेगळ्या गुरूंना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळेला काही गुरूंकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, परंतु काही जणांनी तुमच्या काही व्यथा मांडल्या की हे नेमकं कशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात. त्यावेळेला मान्य आयुक्तांनी सांगितलं की यांना खरा प्रश्न यांचा आहे तो रोजीरोटीचा आहे. या LGBTQ समुदायातील घटकांना, या सदस्यांना लहान वयामध्ये घरातून बाहेर काढलं जातं. आई वडिलांचं छत्र त्या ठिकाणी संपतं. नातेवाईक कुणीही मदत करत नाही, समाज जवळ करत नाही, कुणी यांना काम देत नाही, नोकरी देत नाही, राहायला घर मिळत नाही. या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या समोर आल्या. झोपडपट्टीत कुठंतरी घर घ्यायचं, एका छोट्या रूममध्ये 5-5, 6-6 जण राहतात. ही वस्तुस्थिती डोळ्यांनी आम्ही पाहिली आणि त्यावेळेला आयुक्तांनी सांगितलं की यांच्यासाठी रोजीरोटी सुरू करा, ह्यांना काम द्या, या हातांना काम दिलं पाहिजे. समाज जवळ करत नाही, आई वडील जवळ करत नाही, नातेवाईक जवळ करत नाही, म्हणून या सर्व सदस्यांनी स्वतःचा एक समाज निर्माण केला, LGBTQ. उदरनिर्वाहासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कोणता व्यवसाय? टाळी वाजवायची आणि पैसे मागायचे. कारण कुणी नोकरी देत नाही, कुणीही जवळ करत नाही. शिक्षण घेतलेलं असलं, डिग्री असली तरी कुणी काम देत. त्यांच्याबद्दलचा पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या उदरनिर्वाहाचं साधन शोधलं. टाळी वाजवायची, उन्हा तानात, थंडीत, पावसात सिग्नलला उभं राहून पैसे मागायचे. अत्यंत दुर्दैवी कहाणी. बाहेरच्या देशामध्ये असं घडत नाही. अत्यंत मानाचं स्थान दिलं जातं त्यांना. वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये नोकरी दिली जाते, व्यवसाय दिला जातो. तिकडलं सरकार त्यांना मदत करत असते. अशा वेळेला कोणाला आनंद वाटतो टाळी वाजून पैसे मागायला, पण इलाज नाही, पोटासाठी करत होते. ही टाळी बंद केली पाहिजे, त्यांच्या हातांना काम दिलं पाहिजे. या हेतूने महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला. नारी संघटनेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई मेंगडे यांनी पुढे येऊन एवढं काम केलं त्यावेळेला की जर यांना जर काही नोकरी द्यायची असेल तर यांच्याकडे कोणतीही कागदपत्र नव्हती. त्यावेळेला त्यांनी आधार कार्ड काढून देणं, रेशन कार्ड काढून देणं, बँकेत तासन तास उभं राहून त्या बँक मॅनेजरशी भांडण करून त्यांची बँक खाती उघडून देणं, हे सगळं काम अर्चनाताई करत होते. मी डोळ्यांनी पाहतो. आणि मग ही कागदपत्र मिळाल्यानंतर सुरुवातीला महानगरपालिकेने सुरक्षा रक्षक म्हणून काही जणांना कामावर घेतले. तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला सुरक्षा रक्षक म्हणून यांना कामावर घेणार होतो, त्यांना एक युनिफॉर्म मिळणार होता अंगावर. अर्चनाताई आणि मी स्वतः त्या युनिफॉर्मसाठी गेलो होतो. त्यांची मापं घेतली, त्यांचे युनिफॉर्म शिवायला टाकले, त्यांचे शूज, त्यांचा बेल्ट. आणि हे ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ते बोलले आम्ही रात्रभर झोपलो नाही. कधी आम्हाला असं वाटत होतं कधी एकदा ही वर्दी अंगावर घालतो आणि आम्ही महानगरपालिकेत येतो. आणि ज्या वेळेला ते आले तो क्षण असा होता. नंतर त्यांनी काही स्टेटस ठेवले त्या वर्दीवरचे. आणि जे आई वडील 10-10, 15-15 वर्षे त्यांच्याशी बोलत नाही, संपर्क तुटलेला होता, त्या आई वडिलांचे फोन आम्हाला आले, तुमच्या महानगरपालिकेत खरंच आमची मुलं काम करतायत.
आम्ही सांगितलं येऊन पहा. ते खूप चांगलं काम करतात. महानगरपालिकेने त्यांना कामावर घेतले. आत्ता ते टेम्पररी आहेत पण कामावर आहेत. आणि कित्येक जणांचे आई वडील त्यावेळेला मुलांना भेटायला आले. ज्या वेळेला ही वर्दी मिळाली त्यावेळेला चांगल्या ठिकाणी त्यांना घरं मिळायला लागली. कारण तिथल्या लोकांना कळलं की अरे नाही, आपण ज्या दृष्टिकोनातनं ज्या नजरेनं यांच्याकडे पाहत होतो ती नजर आपली चुकीची होती. हे काम करतायत, चांगलं काम करू शकतात. जर यांना जवळ केलं, यांना जर संधी दिली तर हे चांगलं काम करू शकतात. ज्या दुकानांमध्ये हे पैसे मागायला जात होते त्या दुकानांमध्ये पावती फाडण्यासाठी हे जात होते. ग्रीन मार्शलची नेमणूक झाल्यानंतर त्या दुकानदाराने बाहेर कचरा टाकला, बाहेर अस्वच्छता केली तर त्यांना दंड आकारायचं काम नंतर ग्रीन मार्शल म्हणून यांच्यावर सोपवले. दुकानदार बघत होते की अरे हा कालपर्यंत पैसे मागायला टाळी वाजून पैसे मागत होता, आज आपली पावती करतोय दंडाची, आपल्यावर दंड आकारतोय. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांना कर वसुलीचं काम दिलं. ज्या ज्या कंपन्या असतील, ज्या ज्या आस्थापना आहेत ज्यांनी अनेक वर्ष महानगरपालिकेचा टॅक्स भरला नाही त्यांच्याकडे वसुलीसाठी काही पथकं तयार करण्यात आली आणि त्यांना वसुलीसाठी पाठवण्यात आले. तिथेही आमच्या ह्या बांधवांनी अतिशय चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. काम दिलं तर करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. त्यानंतर त्यांना काही गार्डन मेंटेनन्सचं काम दिलं. ग्रीन मार्शल, सुरक्षा रक्षक, कर वसुली पथक अशा वेगवेगळ्या माध्यमातून. आणि या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा आदर्श घेऊन पुणे महानगरपालिकेने सुद्धा त्यांना सुरक्षा रक्षक म्हणून कामावर घेतले. वेगवेगळ्या ठिकाणच्या महानगरपालिकेचे फोन यायला लागले की तुम्ही कशा पद्धतीने काम केले. म्हणलं एकदा पाहायला या, व्हिजिट करा इकडे. जे अशक्य होतं ते शक्य झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने काही दिवसांनी मी रिटायर झालो. काम अर्धवट राहिलं होतं. वेगवेगळ्या अडचणी येत होत्या, निवडणूक असायची, आचारसंहिता लागली, फाईल तशीच पडलेली आहे. असं करत करत शेवटी मुहूर्त लागला आणि अर्चनाताईंचा फोन आला की आपलं काम झालेलं आहे, मला खूप चांगली जागा मिळालेली आहे आणि ह्या समुपदेशन केंद्राचं उद्घाटन आहे. मला इतका आनंद झाला. म्हणलं मी येतो कार्यक्रमाला. आणि आज तो दिवस उगवला. आज समुपदेशन केंद्र सुरू होत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या मान्यवरांनी खूप या कामासाठी मदत केली. त्यामध्ये भाऊसाहेब भोईर आहेत, नाना कांबळे आहेत, आसिफबाई आहेत, आमचे आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत. सर्वांनी मदत केली आणि एक चांगल्या प्रकारचं कार्य उभं राहिलेलं आहे. या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून यापुढं वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण केलं जाईल. आणि मी या ठिकाणी हे प्रास्ताविक मी थांबवतो. सर्व गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत. या ठिकाणी भाऊसाहेब भोईर बोलणार आहेत. आपण त्यांचं मनोगत ऐका. बारी दहमन यांच्या विद्यमाने आयोजित तृतीयपंथी समुपदेशन केंद्र उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आणि विशेषतः त्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. त्या आमच्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय सौ उपमहापौर चंद्रताई बाबर, आमचे मार्गदर्शक आदरणीय हेमंतजी हररे, एवढी नाव आहे तेवढं कुणी झालं नाहीत. नाना कांबळे, विराजजी लांडगे, माझे मित्र बाबा भोसले, ज्यांनी संकल्पना या ठिकाणी सुरुवात केली. संकल्पना ते माझे मित्र आसिफजी शेख,
अर्चना मेंगडे, अशी बहीण मी काय ओळखलंच नाही, ते सगळं वेशभूषा बदलली. जुने मित्र आहोत आम्ही. खरं तर मी 6व्यांदा महानगरपालिकेत निवडून आलो, परंतु मी कधीही महानगरपालिकेत गेलो नाही. काय चाललं कधी बघितलं नाही. त्यामुळे माझा ठेकेदार कोण आहे, बांधकाम व्यावसायिक कोण आहे, काय आहे ते मला कधीच काय माहीत नव्हतं. परंतु प्रथम 30 वर्षानंतर मला असं पहिल्यांदा वाटतंय की मी नगरसेवक झालो पहिल्यांदा. कारण अजित दादा गेल्यानंतर मला बोलवून सांगितलं की तुम्हाला ते पद घ्यायचं आहे. नाही तर मी कधीच पद महानगरपालिकेतली घेतली नाही. ते बाबा मी तिथं जातच नव्हतो, तुला माहिती आहे. कधी आयुष्यात कधी कोणाकडं काही गेलो आणि तिथं आमच्या महानगरपालिकेची एकदा सवय लागली ना की तिथून माणूस बाहेरच येत नाही. फार वेगळ्या विचित्र सवय. एक तर मग ती फार वरती जाईपर्यंत सोडतच नाही. परंतु मला पहिल्यांदा महानगरपालिकेत आल्याचं समाधान होतंय, पहिल्यांदा नगरसेवक झाल्याचं समाधान होतंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील नव्हे तर जगातली मंदिर झालं, पण आपण देशापुरतं बोलूया. ते पंथींबद्दल विचार करते तर करतेच. दिव्यांग भवन भारतात नाही. दिव्यांग भवन सर तुम्ही पण एकदा भेट देऊन या. आणि मला दुसऱ्यांदा आनंद मिळतो की मी या नारी संस्थेचं जे तुम्ही सुरुवात केलेली आहे उद्घाटन, तृतीयपंथीयांसाठी आमच्या बांधवांसाठी तुम्ही हे सुरू केले. मला वाटतं की परमेश्वराने बनवलेल्या गोष्टी ज्या असतात ते माणूस बनवतो, आणि जे आपल्या पत्री पडतं ते वरदान असतं, ते काही शाप नसतं. त्यामुळे असं काही नाव माहीत होण्याचं काही कारण नाही, ते काय आपल्या हातामध्ये नसतं. परंतु आपण अंधश्रद्धेच्या गर्तेत एवढं अडकलेलो आहोत, एवढे अडकलेलो आहोत, उत्तम शिकलेले विद्वान विद्याभूषण देखील खराब बाबा जात होते. आता बुद्धीची गरज नाही, संस्काराची गरज आहे. संस्कार असते तर सिया गोयलच्या डोक्यात अशी भयानक घटना आली नसते. आणि म्हणून तृतीयपंथीयांनी समजण्याचं कारण आहे, तुम्ही अंधश्रद्धेच्या गर्तेत इतके अडकल्यात. पूर्वपार आलेली परंपरा, असलेली परंपरा, काय 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 किती, म्हणजे कशासाठी काळानुरूप तुम्ही बदला. तुम्हाला कोण सांगतं शिक्षण नका घेऊ. आता शिक्षण पूर्वी विनामूल्य मिळत नव्हतं, आता महानगरपालिका विनामूल्य शिक्षण देते. कौशल्य म्हणजे तुम्ही साधं एक उदाहरण सर, आमच्या साईडवर 2 व्हीलर येतो इंजिनियर, प्लंबर येतो कार घेऊन. प्लंबर भाव मारतो, मला 2 दिवस वेळ नाही. इंजिनियर म्हटलं तर आम्ही त्याला लगेच डिसमिस करतो. म्हणजे तुम्ही माणूस आहात. इथं काय वर्गवारी पृथ्वीवर केलेली नाही. यांच्यासाठी यांच्यासाठी हे ते. त्यामुळं अतिशय चांगलं काम करतात. कारण नावात नाना आहे फक्त, पण तुम्ही हा आहे. तुम्ही हा कांबळे, नाना कांबळे म्हणजे आमचे सतत काही ना काहीतरी करत असतात, काम करत असतात. अर्थात त्यांच्या वडिलांचे संस्कार. आणि मी भाग्यवान आहे की नानापेक्षा मी त्यांच्या वडिलांचा मी लाड करतो. कारण कला क्षेत्रातली सुरुवात मी केली असल्या कारण भावी म्हणल्यानंतर अरे सोपानरावचा पोरगा काहीतरी जरा वेगळं करतो. कारण गाववाले सगळे वेगळंच करतात, मी वेगळं करत होतो. आता गाववाले काय करतात तुम्हाला माहिती आहे, म्हणजे चांगलंच करतात. परंतु या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून आपण जेव्हा वाटचाल करतो, आम्ही काही महानगरपालिकेच्या माध्यमातून शर्मिलता असतील आमच्या, आम्ही सर्व आम्हाला कान पकडणारे हे म्हणजे देखील या ठिकाणी आहेत. ज्येष्ठत्वाच्या नात्यानं, अनुभवाच्या नात्यानं त्यांचंही योगदान आहे. परंतु तुम्ही नाव घेऊ नका आणि परंपरेला छेद काढा. हे तुम्ही असंच करायचे, तुम्ही हे असंच करायला पाहिजे. मग कोणती देवी काय म्हणणार, देव देव्हाऱ्यात नाही, देव देहात आहे. हे काय मी नाही लिहिलेलं, तुकाराम महाराजांचं. कर्मात देव आहे. तुम्ही जे साध्य करू शकता, तुमच्यामध्ये 2 हात आहेत, तो परमेश्वराने तुमच्याकडे काय चूक केलेली आहे. माणूस म्हणून तुला पृथ्वीवर आणलेले आहे.
आणि जे आहे ते वरदान आहे, तुमचं ते आहे. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही रूढी परंपरेला छेद देऊन वास्तवतेचं जीवन स्वीकारून काळानुरूप बदल घडवून आपल्यामध्ये काय आहे वेगळंपण ते शोधून त्यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही यश प्राप्त करू शकता. यश प्राप्त करू शकता. आणि यश हे कोणाच्या बापाची मालकी हक्क नाही. जगामध्ये एकच जात आहे, ज्ञान जात. अब्दुल कलामला कोणी मुस्लिम म्हणत नाही, अब्दुल कलाम म्हणतात, शास्त्रज्ञ म्हणतात. ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून तुम्ही नाव घेऊ नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. महानगरपालिका आहे, महानगरपालिका करतीये आणि मला आनंद आहे. मला वाटतं की राजेश पाटलांनी सुरू केलं होतं ना, त्यांच्या मनामध्ये राजेश पाटील. ते राजेश पाटलांना खास अजितदादांनी आणलं होतं. आज अजितदादांची आठवण, त्यांना ओरिसामधून ते त्यांची आठ शिथिल करून त्यांना महाराष्ट्रामध्ये आणलं होतं. आणि म्हणून कडक IAS आले की माझी चांगली ओळख होती, कारण की मी भडक काम काहीच सांगत नाही, व्यवस्थित. त्यामुळे माझ्या सगळं IAS लोकांची चांगली मैत्री होत असते. त्याचं कारण तुम्ही अतिशय चांगल्या या कामाच्या निमित्तानं तुम्ही हे केलं. आणि तुमच्या डोक्यात काय संकल्पना आहे खेळाच्या माध्यमातून, पिंपरी चिंचवड धर्तीवर तृतीयपंथीसाठी IPL चालू करायचं. आणि त्यामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून तुमच्याबरोबर आहोत. आणि मला असं वाटतं की तृतीयपंथीयांची वर्ल्ड ट्रॉफी IPL व्हावी भविष्यात. कोणतंही काम हे सोपंच असतं, फक्त त्याच्यामध्ये आत्मीयता टाकली गेली पाहिजे. आमचे दिशा बदलल्या होत्या, कसं तरी मार्ग वेळेत बाबा नाही का आहे. आम्ही इथं अजून व्यवस्थित चांगले योग्य वेळी योग्य वयामध्ये काही लोक भेटली. मी तर 23व्या वर्षी नगरसेवक झालो म्हणून तुमच्या पोहोचून जरा त्यामुळं सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही सगळं आसिफ भाई असतील, आम्ही सगळेजण असतील. आणि त्यांनी सगळं पाहिलेलं आहे, म्हणजे चांगले वाईट दिवस, कोण कसं, कोण पोपट आहे, कोण नुसते बोलतात, कोण करतं, कोण करत नाही. आणि मी तर काय, मी जसा आहे तसा आहे, जे बोलतो ते बोलतो. आता त्याचे परिणाम भोगतो, पण रात्री नीट झोपतो. त्यामुळे आपल्याला काय झोपेचं औषध घ्यायची गरज नाही. आणि म्हणून मी विरोधी पक्ष नेता आहे, त्यामुळे काळजी करू नका. पण विरोधी पक्ष नेता असलो तरी विद्रोही नाही. त्यामुळे आम्ही शर्मिलदाई असतील आमच्या, आम्ही मिळून काम. काय शेवटी आचार्य म्हटले होते, महानगरपालिकेच्या धर्तीवर खरं पक्षच नाही पाहिजे. ही जनसेवेचं एक उत्तम दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नाचं निर्माण झाल्यानंतर सोडवण्याचं काम म्हणजे नगरसेवक. नगरसेवक म्हणजे काय, असं काय कोणते बऱ्याच जणांना असं वाटतं, तो भाग तुम्हाला माहिती कोणाला वाटतं काय वाटतं. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही काळजी करू नका. अशी भाई तुम्ही आपण सर्वजण बरोबर आहोत. तुम्ही मित्र असल्या कारणानं तुम्ही कोणताही प्रकारचा अधिकार वापरू शकता. आणि असं काही नाही, मी त्यांच्यातलं आम्ही सर्वजण काम करणारी माणसं आहेत. आपण सर्वजण एकत्रित बसून काम करूया. मला मी वेळेत आलो होतो, आमच्या ताई पण आल्या, पण मला वेगळे काय आणखी एक कार्यक्रम असल्या कारणानं महत्वाची लोक येणार. पण मला वेगळं समजू नका तुमच्यातून. मला ते याच्यामुळे बसतो मी गाडी, पण त्याच्यानंतर गोळ होणार नाही. बाबा आहेत पकडायला मला. बाबा खास मी येणार आहे म्हणून एरोडनंतर. त्यामुळं अशी आम्ही खूप जुने, आणि आता दोस्ती हा प्रकार राहिला नाही बाबा आपल्या काळानंतर. आता समजलं आपण जुने आहे. हा बस आता पर्सेंटेज किती देतो त्याच्यावर दोस्ती. त्यामुळं आमची पर्सेंटेजची दोस्ती नाही. मला आनंद वाटला की खरंच खूप चांगला कार्यक्रम. आमचे श्रद्धा आहे, आमची श्रद्धा भाई, तिने तिचा अशा कार्यक्रमाला मला याद, ती माझ्या कुटुंबातली. तिचे वडील माझ्या वडिलांचे मित्र. त्यामुळे निश्चितपणे अर्चना नेहमी सांगत चला, नाना आहेच. सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि तुम्ही स्वतःला एक समजू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे जाहीरपणे सांगतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊसाहेब.
अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित असलेले बाबासाहेब भोसले यांचा सत्कार भाऊसाहेब गोविंद करत आहे. भाऊसाहेब धन्यवाद. मॅडम कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित असलेल्या डॉक्टर अमरपाली मोहिते यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. आणि आशीर्वाद त्यांचं त्यांच्या सर्व कारण आपण सर्वांसाठी करतो, पण आपल्या ह्या भगिनींसाठी पृथ्वीवरती त्यांच्यासाठी कोणी म्हणजे आता सांगितले मी करू शकत नाही, पण अर्चना ताईने ते करून दाखवलं. त्याबद्दल अर्चना ताईसाठी सगळ्यांना टाळ्या वाजवा. खूप कारण आमच्या लोकांच्या आधार लागत असतात. आणि जॉबचं सांगितलं राजेश पाटील सर त्यांनी जे सिक्युरिटीला सरळ घेतले होते त्याने त्या माझ्याकडे आलेल्या होत्या. राजेश पाटील त्यांच्यासाठी खरंच त्यांच्यासाठी त्यांचं तर कौतुक आहे, कारण जे पण त्यांनी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या घेतलं. आणि आज जे आपण इथं बघतोय कारण शिक्षण हे महत्वाचं आहे. आणि तुमच्यातल्या बी आता बघितलं माझ्या ती जोया म्हणून येत होती, तिचं बी खूप शिक्षण झालेलं आहे. आणि बाकीच्या तिच्यावर येत होते त्यांचं बी शिक्षण ते म्हणजे मी जवळजवळ डिग्री घेतली होती कुठली आणि खूप शिकलेली. पण तिला म्हणलं मग तू शिकली तर ह्याच्यात ना, ते म्हणजे नाही आम्हाला ह्याच्यात सुद्धा कोणी करत नाही, पण आमच्या ताईंनी खूप मदत केली. आणि तुमच्या सगळ्यांसाठी आता प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला काही सुद्धा म्हणजे कुठली गोष्ट कमी नाही. तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षण हेच मेन गोष्ट आहे. शिक्षण घेतलं तर कुठेही तुम्ही कमी पडू शकत नाही, कारण आपण सर्वजण एकच आहोत. माणुसकी हा धर्म आहे आणि माणुसकीच्या धर्माच्या आधारे तुम्ही आजकाल आपल्या पालकांनी तुमच्यासाठी खूप काही सुखसुविधा केलेल्या आहेत, त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्या. आपला समाज विकास ते सुद्धा तुमच्यासाठी खूप करतोय. आणि काही जरी कमी असले तरी आम्ही पालिकेतील सर्वजण भाऊसाहेब आहेत आणि ते म्हणजे आम्ही विरोधी नाही, आम्ही सर्वजण एकच आहोत. कारण राज्यात आपली एकच हे आहे आणि त्याच्यात सुद्धा केंद्रात सुद्धा सत्ता एकच आहे. त्यामुळे इथं सुद्धा तुम्ही काही विरोधी करू नका, कारण तुमच्यासाठी जे काही लागेल ते आम्ही जरूर करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही हक्काने माझ्याकडे या. तुमची मी काही जरी अर्चना काही काम असेल तर ते जरूर करेल. सर्वांची माफी मागते. माझा जवळचाच कार्यकर्ता आहे, त्याचं अचानक हे झालं होतं कारण त्यासाठी मला वायसीएमला जायचं आहे. तिथून मग तरी मी 2 कार्यक्रम रद्द केले, पण तुमच्यासाठी मी इथं आले. धन्यवाद ताई. करोनि वंदन नटराजाला स्मरोमि जीवन रसिक जनाना करोनि वंदन नटराजाला स्मरोमि जीवन सादर करितो तव हे नमन हे गणराया कर हे जोडून करितो नृत्य कलेचे पूजन
गावच्या लोकांसाठी. एवढं सुंदर करतात तर तुम्ही सगळेजण का कुठल्या क्षेत्रामध्ये कमी राहता नाही का? त्यांनी या कार्यक्रमासाठी आपले धन्यवाद व्यक्त करावे. या एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाच्या समुपदेशन क्षेत्राच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, प्रामुख्याने आमचे मित्र विरोधी पक्ष नेते डॉक्टर भोईर, शहराच्या महापौर शर्मिलाताई, संघाचे प्राणखंड सदस्य हेमंतजी खरारे, विलासजी लांडगे, ॲडव्होकेट मुकुंदजी यादवड, आमचे पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे अध्यक्ष प्रवीण शेळके, दादा आढावा, त्यानंतर आमचे पांडे, बाबू कांबळे, रोहित खरगे, देवा भाते, नेताराम मोरे, संतलाल यादव, आमचे श्रद्धा प्रभूने, अंदाताई, माझे लहानपणापासूनचे मित्र जयंती आयराव, त्यांच्या सौभाग्यवती आशा, या संस्थेचे अध्यक्ष असितभाई, अर्चना मेघडे, आमच्या भावी आणि उपस्थित सर्व मान्यवर. अर्चना मेघडेंचा की सातत्याने गेले काही वर्षाचा जो संघर्ष अतिशय जवळ लागण्यात आलेला, किती मनापासून आणि किती नाही हे बदल आहे. म्हणून सातत्याने त्यांना जिथे गरज असेल तिथं मी माझा थोडंसं योगदान देण्याचा प्रयत्न करतो. आता तृतीय परीक्षेचा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये उल्लेख झाले. राजेश पाटील यांनी पहिल्यांदा हा प्रस्ताव आणला म्हणून त्यांचं पण हे होतं. पण हा प्रस्ताव प्रामुख्याने सगळ्यात पहिल्यांदा अर्चना मेघडेंनी तिथं मांडला आणि त्यामुळं हे सगळं ह्याला गती मिळाली आणि आज विविध क्षेत्रामध्ये ते पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काम करत आहेत. खूप काही गोष्टी आहेत जे अतिशय सुंदर एक कार्यक्रम त्यांनी जो घेतला तो म्हणजे तृतीय पंथाचा विवाह सोहळा. आज त्यातले एक नागरिक इथं उपस्थित आहे की इतकं सुंदर म्हणजे हा पहिला प्रयोग मध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे सगळे करतात कशासाठी तर ही माणसं आहेत यांना समाजाने माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजे, त्यांना तेवढंच सन्मानाने बघितलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी जी चालवलेली धडपड आहे त्या धडपडीचा एक भाग म्हणून हे समुपदेशन केलं आहे. भाऊसाहेबांनी उल्लेख केला की काही प्रथांमध्ये काही अंधश्रद्धांमध्ये गुरफटलेले मग त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचं समुपदेशन करण्याची गरज आहे, त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे, त्यांना एक वेगळा रस्ता दाखवण्याची गरज आहे. तो रस्ता दाखवण्याचं काम या समुपदेशन केंद्राच्या मार्फत चालणार आहे आणि मला निश्चित खात्री आहे की हा देशातला पहिला प्रयोग आहे आणि हा प्रयोग नक्की देशभर याचं अवलोकन बाकी पण इतर संस्था किंवा महापालिका शासन राज्य शासन नक्की करेल. इतका सुंदर हा प्रकल्प इथे राबवला आहे. भाऊसाहेबांनी आता जाता उल्लेख केला की IPLच्या तृतीय पंथांच्या क्रिकेटच्या स्पर्धा प्रत्येक राज्याची एक तृतीय पंथांची क्रिकेटची टीम इथं गहुंजे स्टेडियमवरती बोलून किमान 10 ते 15 राज्यांचे तरी संघ तिथं तृतीय पंथांचे असले पाहिजे आणि तृतीय पंथांचं IPL सुरू झालं पाहिजे आणि ते जर यशस्वी झालं तर वर्ल्ड कप तृतीय पंथांचा कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न चाललेले आहेत. खूप मोठा प्रकल्प आहे, खूप गोष्टी आहेत, प्रयत्न तर चालू आहेत. होणं न होणं शेवटी ते ईश्वराच्या हातात आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य मिळालं तर हाही प्रकल्प यशस्वी होईल. अशा पद्धतीचे जर साम्य झाले तर खऱ्या अर्थाने समाजामध्ये
म्हणजे तुमच्याकडे बघण्याचा समाजाचा अख्खा दृष्टिकोन बदलू शकतो आणि एका वेगळ्या उंचीवरती हे सगळं जाऊ शकतं. यासाठी सगळ्यांच्या मदतीची पण गरज लागणार आहे, तुमच्या आशीर्वादांची गरज लागणार आहे. हे सगळे आशीर्वाद तुम्ही द्याल. खरं तर या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आमच्या मुझफ्फरबाईंनी म्हणजे काही गीत गायले आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांनी जे पहिलं भजन गायलं, विठू मावली तू मावली जगाची, आणि त्यानंतर म्हणजे हा योगायोग होता की, आणि त्यानंतर शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, हे दोन त्यांनी अभंग इथं सादर केले. मुझफ्फरबाईंनी म्हणजे खरोखर किती योग आहे हा, की हा समुपदेशन केंद्राचं उद्घाटन करत असताना की आज खरोखर एका अर्थाने अर्चनाताई तुम्ही या विठू माऊलीच्या स्वरूपात माऊली म्हणून या सगळ्या समाजाला एक दिशा देण्याचं, त्यांच्यावरती एक मायेचं पाकर, एक आईची पाकर म्हणून घालण्याचा प्रयत्न या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून करताय. आणि शोधेसी मानवा राऊळी मंदिरी हे पण त्यांनी पुढे गेले की ह्या प्रत्येकाला की तुम्ही आत्मचिंतन करा की परमेश्वर माझ्यात आहे, मी परमेश्वर आहे. तो इतरत्र कुठेतरी मंदिरात किंवा कुठे शोधायला जायची गरज नाही. तुम्ही सगळेच जण परमेश्वर आहात आणि ह्या परमेश्वराला म्हणजे अभिप्रेत यांनी खूप छान 2 भजन पण सादर केले. या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून एक चांगला संकेत त्यांनी या ह्याच्यात मांडला. मला या कार्यक्रमाला इथं निमंत्रित केलं, 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल आसिफबाई, अर्चनाताई, आमचे अतिशय हृदयी सगळे भादरपुरे साहेब की ज्यांनी समाज विकास महापालिकेचा खऱ्या अर्थाने त्याला एक दिशा देण्याचं आणि त्याला एक खरं स्वरूप देण्याचं काम त्यांनी कित्येक वर्ष केलेले. त्या सेवानिवृत्त आहेत, पण तरी सुद्धा आजही ते समाजाने सातत्याने धडपडतायत. अतिशय मोठ्या आजारातनं बाहेर पडून ते आज इथं उभे आहेत. म्हणजे एक क्षण तर असा होता की बहादरपुरे आता उद्या दिसतील का नाही इथपर्यंतचा प्रसंग आलेला होता. पण आज त्यातनं बरे होऊन बाहेर पडलेत आणि इथं व्यासपीठावरती आहेत. त्यामुळं असेच आशीर्वाद त्यांच्या जसे त्यांना मिळाले तसे आम्हाला सगळ्यांना तुमचे असू द्या. एवढं बोलून मी थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद नाना, अतिशय चांगलं मार्गदर्शन. नानांनी आत्ता सांगितलं ते खरं आहे. अतिशय मोठ्या आजारातनं मी बाहेर पडलो आणि त्याचं श्रेय ज्या वेळेला आपण चांगलं काम करतो समाजासाठी, तो एक दुवा असतो. मी तुमच्यासाठी काम करत होतो, तुमचा दुवा माझ्या पाठीमागा होता, नाहीतर मी इथं दिसलोच नसतो. खरोखर लोकांना वाटत होतं बहादरपुरे आज आहे, उद्या दिसेल का नाही. माझ्या घरी आपली काही तृतीयपंथी बांधव माधुरी सुद्धा माझ्या घरी आली होती, आणखी काही जण अर्चना माझ्या घरी घेऊन आली होती आणि त्यांनी त्यावेळेला दुवा दिला, सर तुम्हाला काही होणार नाही, आमची दुवा कधी वाया जात नाही. आणि खरं तसंच घडलं. मी त्यातनं पूर्णपणे बाहेर पडलो आणि या ठिकाणी तुमच्या पुढे उपस्थित आहे. यानंतर मान्यवर गोपीजी हळमळे आपलं मनोमत व्यक्त करतील. आजच्या पुणे महानगरपालिका आणि नारी द वुमन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नारी द वुमन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या समुपदेशन केंद्राचं उद्घाटन आपण झालेलं आहे असं मी सुरुवातीला जाहीर करतो. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन्माननीय उपमहापौर शर्मिलाताई बाबर, विरोधी पक्षनेते भोईरजी आणि व्यासपीठावर उपस्थित आमचे ज्येष्ठ सन्माननीय हेमंतजी हरारे, ज्यांनी आत्ताच आपलं अमूल्य असं योगदान त्या विषयासाठी दिलेले आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये 52 वर्ष कार्यरत असणारे नानाजी कांबळे, आमचे समरसता विषयाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक विलासजी लांडगे, आपल्या या नारी द वुमन या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आरिफभाई शेख, त्याचबरोबर नारी द वुमन या संस्थेच्या सन्माननीय उपाध्यक्षा अर्चनाजी मेंगडे
आणि ज्यांनी सुंदर अशी गणेश वंदना आपल्या समोर सादर केली त्या FM डान्स इव्हेंटच्या सर्वा, त्याचबरोबर नुकतंच त्यांना PhD धारण केलेल्या अशा डॉक्टर मोहिते या सर्वांचं आणि आपल्या सर्वांचं मी इथं मनस्वी स्वागत करतो. पत्रकार बंधू इथं आहेत, भगिनी इथे आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. खरं म्हणजे हा एक असा आगळा वेगळा उपक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मागच्या काही वर्षापासून सादर केला आणि त्या समाज विभाग या विभागाचे सन्माननीय तत्कालीन बहादुरे साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांच्या या संकल्पनेतून आणि तत्कालीन आयुक्त राजीव पाटील सर यांच्या प्रमुख अशा विशेष कल्पनेतून हा प्रयोग साकारला गेला. खरं म्हणजे सामाजिक भारतीय समाज जीवनामध्ये असा कुठलाही लिंग, प्रांत, भाषा भेद हा कधीही नव्हता. परंतु मधल्या काळामध्ये हा एक भेद मानव समाजामध्ये काही विकृती आली, काही गोष्टींची अनावश्यक काही गोष्टी उसळल्या गेल्या, त्यामध्ये हा एक भेद आपल्याला तयार झालेला दिसतो. आम्ही समरस विषयाचं काम करतो आणि समाजामध्ये जातीभेद, भाषाभेद, प्रांतभेद, लिंगभेद असता कामा नाही. सर्व आपण मनुष्य, सर्व ईश्वराचे लेकरं आहोत. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना सामाजिक सन्मान मिळाला पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत असतो. त्याला अनुसरून एका ठिकाणी आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी अतिशय गरीब, शोषित, वंचित अशी एक वस्ती होती, सेवा वस्ती. त्या वस्तीमध्ये आम्ही गेल्यानंतर लक्षात आलं की तिथल्या आजूबाजूची सर्व मुलं, त्यांचे पालक, आई वडील आले की त्यांनी सांगितलं की आमची प्रश्न आहे, समस्या आहे, अडचण आहे. तर भाऊ काय अडचण आहे? तर आमची मुलं शाळा शिकत नाहीत. शाळा का शिकत नाहीत? तर परिस्थिती नाही. आणि त्या वस्तीचा तो प्रश्न होता. त्या अनुषंगाने मग आम्ही काही मंडळींना, समाजातल्या विविध समाजातल्या जे समाजामध्ये काम करतात, स्वतःचं अस्तित्व आहे, उद्योग व्यवसायामध्ये कार्यरत आहेत, अशा काही समाज प्रतिनिधींना एकत्र त्यांच्याबरोबर केलं, एक बैठक केली आणि त्यांना सांगितलं की आपण एकत्रितपणे याचा विचार करूया. त्या आई वडिलांनी पुन्हा सांगितलं की आमच्या या वस्तीमध्ये साधारणतः 150 मुलं आहेत, परंतु परिस्थिती अभावी आम्ही त्याला शिकवू शकत नाही. आमची परिस्थिती हालाकीची आहे, गरीब आहे, आम्ही सर्व अशिक्षित आहोत. आम्ही त्या सर्व समाज बांधवांना सांगितलं, आलेले जे विविध संस्था संघटनेचे जे पदाधिकारी होते त्यांना सांगितलं की आता हा प्रश्न आहे, ही प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. कारण आपण ज्या समाजात राहतो तो समाज आपला आहे आणि त्या सर्व समाजाचे प्रश्न आपले आहेत आणि ते आपल्याला मिळून सोडवायचे, ही त्यामागची आपली भावना. आपण त्या सर्व आलेल्या संस्था, संघटना, NGO ना सांगितलं की बा आपल्याला एकत्रितपणे हा विषय सोडवायचा आहे. त्यातला एक समाजाचा प्रतिनिधी उठला आणि सांगितलं की ह्या वर्षी मी ह्या वस्तीतल्या 20 मुलांना आम्ही दत्तक घेतो समाज म्हणून आणि त्यांचा जो शिक्षणाचा प्रश्न आहे तो आम्ही सोडवतो. कुठला दुसरा समाजाचा एक प्रतिनिधी उठला आणि त्याने सांगितलं की बा ह्या वर्षी मी 50 विद्यार्थ्यांना आम्ही समाज म्हणून आम्ही त्यांना दत्तक घेतो आणि त्यांचे विषय, त्यांचे शिक्षणाचे विषय आहेत ते आम्ही सोडवतो. असं करून ते 150 विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा विषय सुटला. मला एवढंच सांगायचं आहे, हा तर समाज आपला आहे. या समाजामध्ये राहणारा गोर, गरीब, दलित, वंचित, तृतीयपंथीय हा सर्व समाज बांधव आपला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारे प्रश्न, समस्या, अडचणी या सर्वांनी मिळून सोडवायच्या आहेत. केवळ ह्या त्यांच्या पुरत्या मर्यादित प्रश्न, समस्या नाहीत, तर त्या सर्व समाजाचे प्रश्न आहेत असं मी मानतो. खरं म्हणजे ह्यासाठी भारतीय केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, यांनी काही उपक्रम केलेले आहेत, काही योजना आपल्या समोर राबवलेल्या आहेत. स्माईल नावाची एक आपल्याकडे योजना आहे, गरिमागृह नावाची योजना आहे. अशा काही योजना आहेत की जेणेकरून आपल्या तृतीयपंथीयांना त्याचा उपयोग होईल, त्याचा फायदा होईल. मला आठवतंय की 2014ला एक सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानंतर आपल्याला काही बदल झाले, काही प्रोटेक्शन राईट्स आपल्याला मिळाले. 2019च्या प्रोटेक्शन जेंडर्स पर्सन्स प्रोटेक्शन ऍक्ट आला 2019चा. 2020ला त्याची अंमलबजावणी झाली. महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले की लिंग जे जेंडर्स आहेत त्यांना एक स्वतःचा एक लिंग त्यांना त्या कॉलम वाढवावा, सेपरेशन द्यावं त्या विषयासाठी. ह्या काही गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना
परवानगी दिली आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये त्यांना प्रमाणपत्र दिली जावी. ह्या सगळ्या गोष्टी राबवत असताना मला असं वाटतं की आपली एक मनोभूमिका, आपली एक मानसिकता तयार झाली का? नारीच्या अंतर्गत काही वर्षापूर्वी इथे एक सामुदायिक विवाह सोहळा झाला 15 पती पत्नी जोडपे संसार करतात आपल्या समोर आपण पाहिलेला आहे. त्याचा व्हिडिओ आपण अनेक लोक पाहत असतो. परंतु हे करत असताना जे आपले तृतीयपंथी बांधव आहेत त्यांच्यामध्ये एक मनाची भूमिका तयार झाली का? मला आठवतंय विविध संस्था संघटना काम करतात. अजूनही आपण काही तृतीयपंथी आपले बांधव काही मंकी म्हणून व्यवसाय करतात, काही बस्ती म्हणून व्यवसाय करतात, काही वेगवेगळ्या ठिकाणी नावाने व्यवसाय करतात. परंतु आपण शिक्षित आहात, आपण या समाजाची लेकरं आहात, आपण या समाजामध्ये भेदभावमुक्त वातावरण तयार करणारी जी काही मंडळी काम करते त्याला आपण प्रतिसाद देतो का? त्यांच्यामध्ये आपण त्या गतीनं जोडले जातो का? ही खरी गरज आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे आपण कुठलाही भेदभाव मानत नाही. जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद, भाषाभेद, प्रांतभेद आपल्याला मंजूर नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलंय त्या संविधानामध्ये समानतेचे अधिकार सर्वांना आहेतच, प्रश्नच नाही. परंतु ते आता ज्या काही कायद्याने जेंडर्स प्रोटेक्शन ऍक्टने ते आपल्याला अधिकृतपणे दिलेलं आहे कायद्यामध्ये, परंतु त्याचं पालन करत असताना काही डॉक्युमेंटेशनची गरज असते. आम्ही भटक्या विमुक्तांमध्ये काम करत असताना ज्यांना कुठल्याही प्रकारचं घर नाही, कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही, कुठल्याही म्हणजे आकाश हेच त्यांचं छत आणि जमीन हीच त्यांची भूमी, घर अशी त्यांची अवस्था आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये आपण हजारो जणांना अनेक प्रकारचे जातीचे दाखले, रेशनिंगचे दाखले, आदिवास म्हणजे डोमिसाईलचे दाखले देऊ शकलो, तर आपल्याला का नाही देऊ शकत आपण? परंतु त्याची एक आपण कुठेतरी एकत्र येणं, ज्या काही नारी सारख्या संस्था संघटना काम करतात त्यांना योग्य तो प्रतिसाद देणं ही गरजेचं आहे. आपण जर एकत्र येऊ शकलो नाही, संघटित होऊ शकलो नाही, तर आपले प्रश्न समस्या सोडवणं हे व्यक्तिगत सोडवणं कठीण जाईल. त्यामुळे ज्यांना स्वतःचं घर नाही, स्वतःचं अस्तित्व नाही, स्वतःचं राहण्याचं ठिकाण नाही, कुठल्याही प्रकारच्या ज्या शासकीय दाखल्यांची कुठल्याही प्रकारची पूर्तता नाही, अशा या अनेक डोंबारी असतील, कोळनाटे असतील, ते आपल्याला मध्ये गाडा घेणारे असतील, ही सर्व आपण पाहतो समाजामध्ये. त्यांना कुठल्याही प्रकारचा निवासाचा पुरावा नसतो, कुठल्याही प्रकारचं आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंटेशन नसतं. परंतु आपण त्यांना महाराष्ट्रामध्ये हजारो जणांना वस्तीमध्ये जाऊन, तांड्यामध्ये जाऊन, पालावरती जाऊन सन्मानपूर्वक आपण त्यांना दाखले दिलेले आहेत. आपल्याला ते होऊ शकतं, पण त्यासाठी आपण एका व्यासपीठावर आलं पाहिजे. जी काही आपल्या शासकीय यंत्रणा जी काम करते त्यांना सहकार्य केलं पाहिजे. त्यामुळे पुढच्या आगामी कालावधीमध्ये आपण असं करू शकू का, या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून असे काही उपक्रम राबवले जातील की ज्याच्यातून व्यवसाय अभिमुख काही गोष्टी होऊ शकतील, काही शैक्षणिक विषयाच्या काही गोष्टी होऊ शकतील, आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी, सहकार्य देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आहोत. मला असं वाटतं आगामी वाटचालीमध्ये आपण एकामेकाला सहकार्याच्या भूमिकेतून, सहभागित्वाच्या भूमिकेतून पुढे गेलो तर हा प्रश्न निश्चितपणे सोडवेल असं मला वाटतं. मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मुकुंदजी. या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी जे मान्यवर बोलतात एक एक शब्द लाख मोलाचा आहे तुमच्यासाठी. त्यांनी आता सांगितलं की तुमच्यासाठी आदिवास दाखला. आता मला परवाच अर्चना म्हणाली की काही मला यांच्यासाठी काम करायचं पण आदिवास दाखला मिळत नाही. तर अशा समरसतासारख्या ज्या संघटना आहेत तुम्हाला नक्की मदत करतील हे दाखले मिळवून देण्यासाठी की ज्या मला शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा आहे तिथं अडचण येणार नाही. काय अतिशय लक्षपूर्वक ऐका. एक जण तुम्हाला जे काही सांगतोय ते अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी. आणि यापुढं जसं मुकुंदजी सरांनी सांगितलं की या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातील. तुमचे शैक्षणिक असतील, आरोग्यविषयक असतील किंवा स्किल डेव्हलपमेंटचे असतील. नक्कीच तशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी केले जातील आणि या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून तुम्हाला सर्वोपरी मदत नक्कीच होईल. यानंतर मी विलासराव लांडगे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त.
नारी द वुमन या संस्थेच्या आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त उद्यमाने आज हो कार्यक्रम आपला या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, बाबाजी भोसले, आसिफ भाई, माननीय हेमंतजी हररे, ॲडव्होकेट मुकुंदजी यजमल, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्चनाताई मेंगड्यांना मी विशेषतः या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं. या ज्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत या संदर्भात महानगरपालिकेने उचललेले पाऊल हे खूप महत्वाचं आहे. आणि या 2 पावलांच्या महत्वाने आज या ठिकाणी या समुपदेशन केंद्राचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं. या निमित्ताने माझे सहकारी मुकुंदजी यजमल प्रामुख्याने पुणे महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचे जे काही चाललेले विषय आहेत हे त्यांनी प्रत्यक्ष केलेले आहेत आणि या अनुषंगाने त्यांना प्रामुख्याने आज या कार्यक्रमात आम्ही इथे बोलवलं आहे. नंतर याच कार्यक्रमामध्ये आमचे हेमंतजी हरहरे प्रामुख्याने उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना थोडंसं ज्युनियर असल्यामुळे माझे 2 अनुभवी कार्यकर्ते या अनुभवी माणसं बरोबर असताना मी त्यांना आमच्या वतीनं आपल्या सर्वांना जे मार्गदर्शन होणार आहे ते प्रामुख्याने ते करतील आणि आपल्या या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद लांडगे साहेब. यानंतर कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित रोटरी क्लबचे पदाधिकारी परमानंद जमतानी साहेब, अतिशय आनंदी व्यक्तिमत्व, अतिशय सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन सामाजिक कार्य करणारे आणि रोज पहाटे उठल्यानंतर 5 वाजल्यापासूनच 4 वाजल्यापासून 4ला उठतात आणि पहिलं त्यांच्या मोबाईलमध्ये बघतात आज कोणाकोणाचा वाढदिवस आहे आणि त्या सर्वांना पहिले शुभेच्छा देतात. एवढंच नाही तर शासकीय कार्यालयामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्या ठिकाणी जाऊन तिथं केक नेऊन पुष्पगुच्छ नेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करतात. लाखो जणांचे वाढदिवस त्यांनी साजरे केलेले आहेत आणि लाखो जणांचे आशीर्वाद घेतलेले परमानंद जमतानी साहेब आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचा सत्कार अशी घडणी करावी लागेल. धन्यवाद. त्यानंतर श्री हेमंतजी हरहरे यांना मी विनंती करतो आणि आपलं मनोगत व्यक्त करा. नारी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या समुपदेशन केंद्राचं उद्घाटन मगाशीच झालेलं आहे असं जाहीर केलं आपल्या उपमहापौरांनी वगैरे सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. माझ्या मनात एक प्रश्न आलेला आहे, तो अगोदर नंतर मांडीत मी, पण या उपस्थितांच्या मध्ये खूप मोठमोठी माणसं आहेत. मला ऐकूनच आश्चर्य वाटलं. या PhD झालेलं आपण कोणत्या विषयावर PhD केलेली सांगाल का जरा कृपया? मी मानवी अधिकारावरती केले. वा, अभिनंदन. म्हणजे आपल्याला अधिकार मिळवण्यासाठी जर काही आवश्यकता असेल तर यांचं मार्गदर्शन 100% मिळेल. आपल्यातच महत्वाच्या गोष्टी असतात ते माहिती नसतं म्हणून सांगितलं. आमचे कांबळे तर जसे सगळ्यांचे जगन्मित्र आहेत, त्यांच्या वडिलांपासून मी ओळखतो, तेही मला ओळखतात. त्यामुळे आज त्यांची स्मृती आठवण झाली मला आणि त्यांचा चेहरा सातत्याने डोळ्यासमोर येतोय, कारण मी 89 सालापासून यांना पाहतोय. म्हणजे यांच्या वडिलांना जमतानी साहेबांचं नुसतं नाव ऐकलं होतं अनेक वेळेला, अनेक वेळेला नाव ऐकलं होतं, परंतु आज प्रत्यक्ष भेटायचा योग आला. त्यांचाही उल्लेख करतो. आनंद वाटला की हजारो लोकांचं वाढदिवस साजरा करणारा कुठेतरी आहे आपल्यात.
काय कारण असं करणं आणि असं करणं ह्याच्या पलीकडे काय माहित नाही आपल्याला. हं? असंचा अर्थ माहित झाला, असाचा अर्थ माहित झाला. या बाजूला बसलेले ॲडव्होकेट यजमान साहेब, आमचे विलासराव लांडगे, आणि यांचं नाव माहित नाही मला, फिरोज. अतिशय सुंदर त्यांनी नृत्य इथं सादर केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला भावली आहे ती आमच्या भाजप या माणसाची. डोळ्यातनं पाणी आणावं थोड्याशा प्रास्ताविकामध्ये आपल्या सर्वांच्या समस्या सगळ्यांच्या समोर मांडला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याला दीर्घायुष्य लाभो. आपण तर केलेलंच आहे, पण मी सांगतो की आपल्याला याच कामासाठी खूप वर्ष काम करायला संधी मिळो. अर्चनाताईंचं तर म्हणजे मलाहीच कल्पना नव्हती इतकं मोठं काम त्या असेल याची कल्पना आज मला आली, कारण थोडा मी संवेदनशील आहे. ही समस्या जी आहे ना, ही समस्या संवेदनाच्या विषयाकरता बोट जोडली जाते. ज्या माणसाच्या हृदयामध्ये संवेदना शिल्लकच नाहीये, म्हणजे बघा माझ्या जवळचा मनुष्य मृत्यू पावला तर आता रड बुवा असं काही सांगावं लागतं का त्याला? नाही सांगावं लागेल. मित्र जवळचा गेला तरी तो असं भरून येतं आपलं. ते भरून येणं जे आहे ना याला संवेदना म्हणतात. गेला का बरं झालं, संवेदना शिल्लक नाहीये. किंवा आलं काय आणि केलं काय याच्यात काही फरक पडत नाही असं ज्यांना वाटतं ते संवेदनहीन माणसं आहेत, आणि त्यांना चाललेल्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपण काही करावं असं संवेदना असल्याशिवाय वाटत नाही. म्हणून अर्चनाताईंचे मनपूर्वक अभिनंदन मी करतो की त्यांना कसं काय वाटलं. पण वाटतं मला म्हणजे उत्सुकता झालेलीच आहे की मी त्यांच्या घरी जाईन, त्यांच्याशी बोलीन, या विषयामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून काय काय करता येतं याचं निश्चितपणे मी त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वाटायला लागलं की आपण पण काहीतरी काम करावं. मला दोन गोष्टी माहिती आहेत. आपल्या परिसरामध्ये म्हस्के नावाचे कोणीतरी राहतात. आहेत का इथं आता? इथं आहेत आता? गुरु आहेत आमचे. गुरु आहेत आमचे. हा, ते त्यांची घरी मी गेलो होतो आणि तिथं काहीतरी 150 लोक राहत आहेत असं मला वाटतं निगडीमध्ये. हा, ओटा स्कीमच्या तिथे. बघून वाईट वाटलं. राहतात कशी माणसं, संध्याकाळ झाली की बाहेर कशी पडतात, त्यांना काय काय करावं लागत असेल हे त्यांच्या घरी गेल्यानंतर मला खरंच वाईट वाटलं. काय हाल आहे त्यांच्या घरात. त्या दिवशी लाईट नव्हता, पाऊस खूप पडलेला होता आणि जनावर इकडे तिकडे खेळत होती, प्राणी पक्षी त्यांच्या घरात काय काय आहे परमेश्वरालाच माहिती. काय घोडा पण आहे, मोर पण आहे, 3 घोडे आहे बघा. म्हणजे तुमच्यासारखा मीही संवेदनशील आहे आणि त्या वस्तीत जाण्याचं धाडस पण करतो. बघतात आमच्यासारखं कोणी मनुष्याला तर हा कोण आला असं बघून बघणारे काही माणसं मी पाहिलेली आहेत. म्हणजे आता ह्याला काय करायचं आपल्याशी असा शंका येईल किंवा आणि काहीतरी वाटेल, काही वाटू शकतं अशी आत्ताची स्थिती आहे. आराधी एक नावाची एक मला वाटतं समाज आहे. आराधी आहे ना, हा आराधी समाज हा पण देवाची गाणी गातात. दुर्दैव असं आहे की ज्यांना काही या ट्रेन जनरेटरचं काही वाटतच नाहीये ते याच्यात फुकटच साड्या घालून व्यवसाय करतायत. बघा मला मी सत्य सांगतोय बरं का. बरोबर आहे. ज्यांना याच्यातलं काही कळत नाही त्यांनी आज बंगला बांधलेला आहे हे मी तुम्हाला दाखवू शकतो. कशाच्या जीवावर बांधलाय? सामान्य माणसाची अडचण लक्षात घेऊन, या लोकांची अडचण लक्षात घेऊन मी जर तो व्यवसायाकडे वळत असेल
तर त्याला विचार करायला लागेल. आपण सुद्धा आपल्यात घ्यायचं का नाही याचा विचार करावा. विचारा गुरूंना पाहिजे तर, तुमच्या गुरूंना विचारा. कारण मी पुण्यामध्ये एका काय म्हणायचं त्याला, बुधवारच्या त्या स्टेट बँकेच्या तिकडं 3ऱ्या मजल्यावर राहतात. रेड लाईट एरिया आहे, पण त्यांचा जो एरिया आहे ना, म्हणजे त्यांचे ते जे जिथं राहतात ते मला आता नाव सांगता येणार नाही. बरोबर. त्यांच्या इतकं काय समाजात ते गुरुस्थानी असाव्यात असं माझं मत आहे. बरोबर आहे का? आहेत ना? हा. आणि त्यांना विचारल्याशिवाय काही करता पण येत नाही असं पण आहे. उपवास किती करतात तर आम्ही काहीच करत नाही असं तेवढा उपवास करतात ते. माझी प्रत्यक्ष ओळख आहे, 2 वेळा भेटलेलो आहे. म्हणून मी सांगतो की हा समाज हा खोल गरजेचाच समाज आहे. संधीच मिळत नाही, काय करायचं हे समजलं नाही. मी याचं कौतुक 10 वेळा करेन, कारण यांनी थोडी संधी देण्याचा प्रयत्न केलाय. मला माहित होतं कॉर्पोरेशन याच्यामध्ये मदत करते. लाख धन्यवाद राजेश पाटलांना. माझा निरोप पोहोचवा. माझी भेट नाही झाली दुर्दैवाने. मी 2 वेळा भेटण्याचा प्रयत्न केला पण नाही भेट झाली. आत्या सूर्यवंशी नाही माझी भेट अजून झालेली नाही, पण भेटूया आपण, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला हे समजतंय की आपल्या साऱ्यांच्या समस्या त्या सर्व समाजाच्या समस्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या या समाजाला एक ऐतिहासिक महत्व आहे. हे आपल्याला माहिती आहे का? महाभारतामध्ये कोण होता? शिखंडी कोण होता? अरे राजा होता. शिखंडी राजा होता, हे विसरू नका. काय? आणि त्याच्या आश्रयाला अर्जुनाला त्याला बृहन्नडेचं रूप घ्यावं लागलं. हा आमचा समाज आहे, हे विसरता कामा नये. आम्ही राज्य करू शकतो. सुदैवाने मला असं वाटतं राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या आणखीन एक मोदींच्या उपस्थितीमध्ये एक सन्मान आपल्यापैकी एकीचा झालेला आहे. हे मला माहिती, फक्त नाव आता मला विचारू नका. पण निश्चितपणाने झाले. याच्या मनामध्ये जे आहे ना ऑलिम्पिक वगैरे करावं, याचा अर्थ असा आहे, मी घेतो तो का, की आपण सगळ्यांनी सर्व क्षेत्रामध्ये थोडा प्रयत्न केला पाहिजे. अर्चनाताई निश्चितपणे पाठीमागे उभे राहतील. कुठे त्या ते निश्चितपणे उभे राहतील असा विश्वास मी त्यांच्या वतीने व्यक्त करतो. पण आपल्याकडे कलागुण आहेत ना, ज्यांच्याकडे गुण आहेत त्यांनी ते सादर केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, आता हे जसे PhD झालेले आहेत तसं शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर आपल्याला आपली नेमणूक करून घेता येऊ शकते. इतकं आत्ता स्वातंत्र्य सर्वांना आहे. ते घटनेने दिले, तुमचे डॉक्टर बाबासाहेबांनी दिले. तोही आपण विचार केला पाहिजे. मला ओळख नाही असं काहीतरी ऐकायला आलं. आपली ओळख नाही, मला दुर्दैव वाटतं. कारण आतापर्यंत मला वाटतं 50 वर्ष झाली असतील ना स्वातंत्र्य मिळून. किती 75 वर्ष झाली. आज तुमच्या समाजाला अजून ओळख मिळाली नाही. दुर्दैवाची गोष्ट नाही का? का नाही ओळख मिळाली? प्रश्न मांडण्याची भूमिका ज्यांची नाहीये ते चुकून राज्य करतो. बाबरांना पण सांगू शकतो की तुम्ही यांचे प्रश्न चव्हाट्यावर मांडा. आवश्यक असेल तिथं आयुक्तांपासून सर्वांना या सगळ्या कामासाठी उद्युक्त करा. समाज तुमच्या पाठीशी. पण आजचा विचार केला तर या शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 1,500पेक्षा जास्त लोक. कुठं कुठं वस्ती आहेत मला माहित नाही. पण एक वस्ती मी पाहून आलो, दुसरी वस्ती मला अजून कळलेली नाही कुठे ती.
परंतु हेही समाजासाठी काम करू शकतात याचा प्रत्यक्ष उदाहरण या कॉर्पोरेशनने घालून दिलेलं आहे आणि चांगलं काम करतात. हे फोटो बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटते की समाजसेवेचा दुसरा नमुना आणखी काय असू शकतो. सगळ्यात अवघड काम जे आहे ना ते अर्चनाराय यांनी केलेलं आहे की ज्याचं का आपण त्या विवाह सामुदायिक सोहळा हो आहे त्या लोकांचा जमाना वस्तुस्थिती सांगतोय काय आत्ताच मराठवाड्यातलं जे तरुणांचं वय आहे ना मराठवाड्यातल्या तरुणांचं लग्न न झालेल्या तरुणांचं वय 35 आहे. म्हणजे 35 वर्षापर्यंत लग्न करायची इच्छा नव्हती त्याला. हा आणखीन एक नवीन समस्या आहे. पण अशा समस्यांचा समुपदेशन करण्यासाठी अर्चनाताई सारखी एक भक्कम स्त्री आपल्या पाठीशी उभी आहे. भाद्रे पराडकरांच्या सारखा काय स्वयंसेवी संघटनेचा काम करणारा कार्यकर्ता उपलब्ध आहे. स्वयंसेवी म्हणजे RSS नाही म्हणत ना. म्हणजे मला वाटत हा RSS काहीतरी बोलतोय तसं नाहीये. स्वतःहून सेवा करणारा त्याला स्वयंसेवी म्हणतात. आणि म्हणून असे सर्व प्रकारचे लोक आपल्याकडे उपलब्ध आहेत. मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करेन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सांगतो आपल्या सगळ्यांना की तुमच्यासाठी चुकलो शब्द चुकलाय माझा तुमच्यासाठी नाही म्हणत मी आपल्यासाठी म्हणतो. आपल्या सर्वांच्यासाठी जी जी आवश्यक गोष्ट आहे आणि जे शक्य आहे कारण आमची ही स्वयंसेवी संघटना आहे. हा कोणी इथं पेड वर्कर नाहीत. आम्हाला कोणाला तरी पैसे मिळत आहेत म्हणून आम्ही इथं काम करतो असं काही नाहीये. आम्ही आमच्या नोकऱ्या केल्यात 50-60 वर्ष ह्याच्यातच घालवलेली आहेत आणि जेवढं पैसे आहे तेवढंच काम करतो आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त काम करतोय. असं सगळं करण्याची प्रेरणा ज्यांच्यापासून मिळालेली आहे ती आपल्याला मिळव. आपण या काही ना काहीतरी व्यवसाय चालू करावा आणि त्याच्यासाठी हे समुपदेशन केंद्र चालू केलेलं आहे. छोटा असेल मोठा असेल पण आपल्या सवयींपासून बाजूला झालं पाहिजे. परंपरा आणि रूढीमुळे आपण घाबरतो असं माझं मत आहे. ही काय म्हणल हा काय म्हणल ही काय म्हणल हा काय म्हणल हे जे भानगड आहे ना ते पहिले बंद करून टाका. जो त्याला प्रतिष्ठा मिळवायची आहे त्याला योग्य काम करायचं आहे त्याला घाबरून चालत नाही. बिनधास्तपणाने कामाच्या योजनेत या. संघाचे सगळे कार्यकर्ते आपल्या सगळ्यांच्या मदतीला धावून येतील असा विश्वास व्यक्त करतो. मलाही आश्चर्य वाटते की मला का बोलवलं कोण असतो कारण मी संघाचा कार्यकर्ता आहे. समाजसेवेचं व्रत आम्ही सगळ्यांनीच घेतलेले संघाच्या कार्यकर्त्यांनी समाजसेवेचं व्रत घेतलेलंच आहे. या व्रताची सांगत नाहीये. या व्रतामध्ये काही ना काहीतरी ऍड करण्यासाठी प्रयत्नशील आम्ही राहू. आपल्या सगळ्यांची सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आयोजकांनी आम्हाला अचानक काल संध्याकाळी अर्चनाताईंचा फोन आला आणि तुम्ही या असं आग्रहाने सांगितलं. त्यांचे आभार मानतो आणि या सगळ्या मंडळींच्या ऋणात निश्चितपणाने राहावं असं मला वाटतंय. आपण सगळ्यांनी खरं म्हणजे जास्त वेळ झालेला आहे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद हर हरी साहेब. साहेबांनी आत्ता सांगितलं की मी संघाचा आहे आणि आमचे सर्व स्वयंसेवक तुमच्या पाठीशी आहे. यात तुम्ही जिंकलात. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. मी सांगतो ज्या वेळेला स्वयंसेवक तुमच्या जे पाठीशी आहे तुम्हाला कसली अडचण येणार नाही. साहेब नक्कीच मदत करा. आज हे देशातलं पहिलं समुपदेशन केंद्र आहे. तृतीयपंथीयांसाठी समुपदेशन केंद्र कुणीही कुठल्याही महानगरपालिकेने कुठल्याही सामाजिक न्याय विभागाने सुरू केलेलं नाही. जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुरू केलेलं आहे आणि याला वेळोवेळी विविध स्तरावर मदत लागणारे हरहरे साहेब अर्चनाताई तुमच्याकडे येतील त्या वेळेला त्यांना मदत करा आणि या समुपदेश केंद्राच्या पाठीशी जशी महानगरपालिका आहे तशी तुम्ही आहात. यात सर्व काही आहे. हरहरे साहेबांनी तुम्हाला सांगितलं
की जे काही मिळालंय ते जन्मतः तुम्हाला मिळालंय, नियतीने जे दिलंय तो वरदान आहे. महाभारतापासनं या सगळ्या गोष्टी आपण पाहत आलोय. महाभारतात काय देवता युगामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं स्थान होतं. यक्ष, गंधर्व, किन्नर हे अतिशय महत्त्वाचे समाज त्या वेळेला होते. त्यातला हा किन्नर समाज देवता युगापासून देवतांना सुद्धा आशीर्वाद किन्नरांचे पाहिजे असायचे. इतका महत्त्वाचा समाज आपला आहे. त्यामुळे तुम्ही कधीही कमी समजू नका. आजही कित्येक लोकांना माहिती आहे तुमचे आशीर्वाद काय असतात ते. आणि अर्चनाताई जे काही करतायत तुमच्यासाठी, म्हणजे त्यांना किती आशीर्वाद लाभतील याची कल्पना करणं. यानंतर या ठिकाणी उच्च विभूषित डॉक्टर आम्रपाली मोहिते, मी यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करा. सर्वांना, इथं उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेले सर्व माझ्या बांधवांना मानाचा, स्वाभिमानाचा, क्रांतिकारी सविनय जय भीम, जय शिवराय, जय संविधान. एक पुरुष शरीरामध्ये एक स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि एक स्त्रीचं मन म्हणजे मी. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्ष म्हणता येणार नाही, कित्येक दशक दूर म्हणजे मी. आज संविधानाने मला समानतेचा अधिकार जरी दिला असेल तरी देखील आज समाजामध्ये मी उपेक्षित, वंचित एक आयुष्य जगत आहे. आज हे आयुष्य जगताना जेव्हा जन्म होतो तेव्हा स्वतःच्या आई वडीलही आम्हाला स्वीकारत नाही. एखाद्या घरामध्ये एखादं दिव्यांग बालक जन्माला आलं तर ते पालक त्याला स्वीकारतं, परंतु तृतीयपंथी व्यक्ती जर त्या घरामध्ये जन्माला आला तर ते व्यक्ती, ते पालक, त्या आईचा माया कुठंतरी तेव्हा पाना कुठंतरी आटतो. आज तुम्ही बघू शकताल की सर्वांना लाली लिपस्टिक लावलेले, भडक मेकअप केलेले चेहरे सर्व दिसतात. त्या चेहऱ्यामागं दुःख किती आहे, वेदना किती आहे, अपमान किती आहे, तिरस्कार किती आहे हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. परंतु याला अपवाद आज अर्चनाताई आणि आसिफभाईंचा आहे. आज महाभारतामध्ये जेव्हा जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून सर्व गावकऱ्यांचं रक्षण केलं होतं. त्याच प्रकारे अर्चनाताई असेल, आसिफभाई असेल यांच्या माध्यमातून समाजामध्ये जे अवहेलना आहे, तिरस्कार रूपी जे पर्जन्यवृष्टी आहे त्यापासून संरक्षण करण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून होत आहे. हे मागणारे हातीत कुठेतरी देणारे हात घडू शकतात, ते करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत आहे. आज गावाकुसाबाहेर जगणारा जो समाज आहे त्या समाजाला ताटमानेने समाजामध्ये कसं जगता येईल या प्रेरणेने प्रेरित होऊन आज त्यांची जी नारी द वुमन जी संस्था आहे ती कार्य करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून आपण बघू शकता की अनेक समाजोपयोगी कार्यक्रम होतात आणि आजपर्यंत हा जो घटक आहे, ज्या घटकाला मंदिराच्या बाहेर जर दिसला तर देवीचं रूप समजून आवर्जून पाया पडले जातात, परंतु सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आम्ही दिसलो तर आमच्याकडून बघून नाकतोंड मोडलं जातं. त्या समाजाला सोबत घेऊन कार्य करत आहे आसिफभाई. आज आसिफभाईंच्या माध्यमातून या अगोदरही खूप मोठा असा मोर्चा निघाला होता. हे जे तृतीयपंथी आमचे जे बांधव आहेत, पारलिंगी समुदाय, त्यांना पेन्शन मिळावा, त्यांना मासिक भत्ता काहीतरी मिळावा. आज जेव्हा तो त्यांचा संघर्ष असतो त्या संघर्षाच्या काळामध्ये त्यांना कुठंतरी हातभार लावावा यासाठी खूप वर्ष अगोदर एक साधारण मला वाटतं 10-12 वर्ष अगोदर एक मोर्चा झाला होता त्यांच्या माध्यमातून. आणि त्याचंच फलित आज आपण बघतो की पुणे महानगरपालिकेमध्ये जे सुरक्षा रक्षक म्हणून आज आमचे बांधव इथं कार्य करत आहेत. आज ज्या लोकांकडे हिंतेच्या भावनेने, तृष्णेच्या म्हणजे कमीपणाच्या भावनेने लोक बघत होते, आज त्यांच्याकडे लोक समाधानाने आणि भारताचा एक नागरिक म्हणून लोक ते बघत आहे. संविधानाची जेव्हा सुरुवात होते आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये होते. आम्ही भारताचे लोक म्हणजे त्यामध्ये स्त्री पुरुष आणि आम्ही तृतीयपंथीही आलो. संविधानामध्ये कलम 14 समानतेचा अधिकार, संविधानामध्ये कलम 15 भेदभाव रहित आयुष्य जगण्याचा अधिकार, संविधानामध्ये कलम 21 सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार हे असताना देखील आजपर्यंत आमचा जो समाज आहे शोषित, पीडित, वंचित आणि लोकांकडून दुर्लक्षित होऊन जगत होता. परंतु या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आज अर्चनाताईंच्या माध्यमातून, आसिफभाईंच्या माध्यमातून होतंय. कुठेतरी या
स्वतंत्र भारतामध्ये ही जी उमलती वेल आहे, आमचा समाज उमलती वेलच आहे, या वेलीला आधार देण्याचं काम आज अर्चनाताई आणि आसिफ भाईंच्या माध्यमातून होत आहे. आज कुठेही देवीचा आम्ही दिलेला जो रुपया असतो तो लोकांना आवर्जून चालतो. तो रुपया लोक आवर्जून आपल्याकडे ठेवतात आणि लोकांना वाटतं ह्याच्याकडून आमचं खूप भरभराट होईल, परंतु तो रुपया देणारा व्यक्ती त्यांना चालत नाही. ही जी मानसिकता आहे, मंदिरामध्ये जेव्हा जाताल तेव्हा नाही का तिथं बसलेल्या दगडाच्या उंदराची आवर्जून पूजा केली जाते, परंतु तोच उंदीर जेव्हा घरामध्ये येतो तर त्याला लाकडाने पिटळून लावलं जातं. तर हे जो विरोधाभास आहे, हे जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, ही जी मानसिकता आहे, ती मानसिकता दूर करण्याचं काम आज नारी देव उमन संस्थेच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी मी त्यांचं शतशः आभार मानते आणि एवढंच म्हणेन की आम्हीही भारताचे लोक आहोत, आम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आम्हीही आपल्यासारखे हाडामासाचे आहोत, आम्हालाही वेदना होतात, आम्हालाही दुःख होतं, आम्हालाही त्रास होतो. तर ह्या समाजामध्ये जेव्हा आम्ही जगतो तर प्रत्येकाने एक सहानुभूतीचं म्हणून तर नाही मी म्हणणार नाही, एक कर्तव्य म्हणून आमच्याकडे बघणं गरजेचं आहे. कारण की आपण मर्द कुणाला म्हणतो, जो की दुबळ्या घटकांना आधार देतो, स्त्रियांचा मान राखतो. आणि आम्ही तर विशेष स्त्री आहोत. विशेष स्त्री म्हणजे आम्ही जन्मतः स्त्री नाहीये, आम्ही समाजाशी लढून, निसर्गाशी लढून, कुटुंबाशी लढून, किंबहुना स्वतःशी लढून संघर्षातून हे स्त्रीत्व प्राप्त केलेलं आहे. हे स्त्रीत्व आम्हाला सहजासहजी मिळालेलं नाहीये आणि आमच्यासारख्या विशेष स्त्रीचा मान जो करेल तोच त्यालाच आम्ही मर्द म्हणू. बरोबर सर? तर आज या ठिकाणी मी एवढंच म्हणेन की समाजामध्ये ज्या घरामध्ये गरिबीचा अंधार असतो तो किती भयंकर असतो याची कुणी कल्पना करू शकत नाही. म्हणतात ना, ग्रास इज ऑलवेज ग्रीन इन अदर साइड. तर त्या पलीकडे जे जग आहे आमचं, त्या जगामध्ये काय चाललंय, किती त्रास आहे, किती 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 छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्ही तरसतोय. म्हणतात ना, आभाळच फाटले तर त्याला थिगळे तर कुठपर्यंत लावायचं. परंतु ह्या फाटलेल्या आभाळाला एकजूट करून समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा आधार देणारे जे लोक असतात, ज्याला आपण आता सरांनी म्हणलं संवेदनशील लोक, तर आसिफभाई सारखे आणि अर्चनाताई सारखे जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला एक म्हणतात ना जगण्याची एक नवीन उमेद मिळाली आहे. आपण म्हणतो, आता इथं कुणीतरी गाणं म्हटलं होतं, कुठलं राजा, पंढरीचा राजा, कुठलं, कानडा राजा पंढरीचा. अहो, ह्या कानडा राजापर्यंत जेव्हा आपण वारकरी जातात, जेव्हा त्याची पूजा केली जाते आणि जेव्हा तो बघतो, तिथं तो बघत नाही तो कोण स्त्री आहे, कोण पुरुष आहे, कोण उच्च जातीचा आहे, कोण निम्न जातीचा आहे, कोण पैशावाला आहे, कोण गरीब आहे. तिथं फक्त आणि फक्त भक्ती चालते. तसंच या भारतामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलेले आहे. या संविधानापुढं समान म्हणून जगण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला भारतामध्ये जन्म घ्यावा लागतो, तुम्ही भारताचे नागरिक व्हावे लागतात. तर या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने आपलं अस्तित्व जपणं गरजेचं आहे. आपण जर समोरचा व्यक्ती आपल्याला साथ देत असेल तर आपल्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. आज अर्चनाताईंची तळमळ मी बघितली, आसिफभाईंची तळमळ मी बघितलेली आहे. आज माझ्यासारखे म्हणजे तुम्ही विचार करा, मला त्यांनी तिथून इथपर्यंत बसवलं, म्हणजे ही संवेदनशीलता आहे. खूप कमी लोकांमध्ये संवेदनशीलता आहे. लोक करोडोच्या गाडीमध्ये फिरतील, परंतु 1 रुपया देण्यासाठी गाडीचा जो काच आहे ना तो खाली करणार नाही. तर ही संवेदनशीलता खूप कमी लोकांमध्ये असते आणि ही संवेदनशीलता जपणारा व्यक्ती म्हणजेच कानडा राजा पंढरीचा. तर आज ह्या कानडा राजा पंढरीचा अर्चनाताई आणि आसिफभाईंना मी मनापासून आभार मानते आणि आपल्या माध्यमातून असे कार्यक्रम इथून पुढे होत राहावं आणि या हातांना बळ देण्याचं काम आपल्यासारख्या सर्व लोकांनी करावं. रोटरी क्लबचे सर आहेत, आपण संघाचे सर आहेत आणि आपल्यासारखे सर्व लोकांनी यांना हातभार लावणं गरजेचं आहे. कारण की एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे शरीर आहे नाशवंत, कार्य करू अनंत. कारण की एकट्याने काही होत नाही. जोपर्यंत म्हणतात ना, जब तक ये मुट्ठी जो 5 उंगलियां जब मुट्ठी बनती है तो सामने वाले को चित करती है. तो ही मुठ्ठी आपल्याला बनायची आणि या मुठ्ठीचे प्रत्येक व्यक्ती, कुणी स्त्री पुरुष किंवा कुणी पारलिंगी नाही, ते सर्व आपण समान आहोत. आणि या ठिकाणी आवर्जून
आज मला बोलण्याची जी संधी दिली त्यासाठी मी मनापासून आपला आभार मानते. आणि समाजामध्ये आमच्यासारखे लोक म्हणजे कुणी डॉक्टर, इंजिनियर, वकील आहेत, आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढून समाजाप्रती दायित्व पूर्ण करण्याचं कामही देखील करत आहेत. तर आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून जे सर आहेत, सरांच्या माध्यमातून राजेश पाटील सर, मी त्यांचं वारंवार नाव ऐकते, ते इथं नाहीये. आज तुमच्याकडे पद असेल, खुर्ची असेल, बळ असेल, ते कालांतराने ते नसेल, परंतु त्या बळाचा, त्या चेअरचा, त्या पदाचा वापर जर तुम्ही दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करत असेल तर जोपर्यंत तुम्ही नसाल तोवर तर तुम्हाला नाव म्हणजे माणसं नावच चांगलं काढतील आणि तुमच्या पश्चातही तुम्हाला लोक चांगलंच बोलतील. आज आपल्या महापुरुषाने स्वतःचा ध्येय जिजवला, ते इतरांसाठी जगले, म्हणून जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे आहे तोपर्यंत आपण त्यांना वंदन करू. जर स्वतःसाठी जगणं, याला जगणं म्हणत नाही, जगणं हे दुसऱ्यांसाठी जगणं असावं आणि माणुसकीने जगणं याला सर्वात महत्वाचं म्हणतात. सर्वांना मानाचा, स्वाभिमानाचा, क्रांतिकारी सविनय. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. धन्यवाद अमरवाली ताई, खूप छान. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी किरण वाघ उपस्थित आहेत. कृपया त्यांनी व्यासपीठाजवळ यावं, त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा, कारण त्या BEd झालेल्या आहेत. किरण वाघ BEd झालेले. जमतानी साहेब, आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करावा. या समाजामध्ये, वंचित समाजामध्ये राहून सुद्धा त्यांनी BEdची पदवी घेतलेली आहे. खरोखर त्यांना मनापासून शुभेच्छा, त्यांचे कौतुक. हा आदर्श इतरांनीही ठेवावा आणि शिक्षणामध्ये खरंच आपणही पुढे यावं. मी पण जाय. आहे BA झालंय पहिल्यांदा, नंतर MA केलं, मग BEd केलं. पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात पहिली तृतीयपंथी शिक्षिका मी आहे. थोड्या दिवसात जॉबला सुद्धा मी लागणारच आहे. अर्चनाताईंच्या मदतीने हे सगळं काम होणार आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे सगळेजण म्हणतात तुम्ही तृतीयपंथी आहात म्हणून तुम्ही घाबरू नका, तुम्ही लाजू नका, आम्ही तुमच्या मागं आहोत, हे आहे ते आहे, तुम्ही मनामध्ये कोमेजून जाऊ नका. बिलकुल नाही, मी तृतीयपंथी आहे, मला माझा अभिमान आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते. का उभी राहू शकते? कशामुळे उभी राहू शकते? तर शिक्षणामुळे उभी राहू शकते. आमच्या लहानपणी एक पिसे मॅडम म्हणून होत्या आणि आता गीता म्हणून एक मॅडम आहेत. त्या दोन्हींनी मला एकच गोष्ट समजवली, शिक्षण हे असं शस्त्र आहे की त्याच्यामुळे तू आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकू शकते. मला भाषण करायला आवडत नाही जास्त, पण एकच बोलते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकच वाक्य, कोणतं? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करणार आहे तो गुरगुरणार आहे, गुरगुरणार आहे. आणि आपल्याला गुरगुरायचं आहे. आपल्याला कोणाचा आधार घेऊन नाही चालायचंय, आपल्याला शिक्षण घ्यायचंय आणि स्वतःचे अधिकार स्वतः उपलब्ध करून घ्यायचे. कोणापुढे आपल्याला हात नाही जोडायचे. बस मला इथे बोलवलं याच्यासाठी आसिफ भाई आणि अर्चनाताई यांचे खूप 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 आभार. धन्यवाद किरणताई. आपण नक्कीच मोठ्या स्कूलमध्ये चांगल्या पदावर काम करणार आहात. अर्चनाताई, आसिफ भाई तुमच्या पाठीशी आहेत. यानंतर मी जमतानी साहेबांना विनंती करतो, त्यांनी 2 शब्द मनोगत व्यक्त करावं किंवा आमच्या समुपदेशन केंद्राला शुभेच्छा द्याव्यात. शुभेच्छा देत आहे. मला माहीत नव्हता की मला ते पुढे बसायला लागेल. मला तर निमंत्रण होता, मी शेवटच्या लाईनीत बसलो असतो आणि त्या केला. माझी काय तयारी पण नाही आणि माझी एवढा नॉलेज पण नाही आणि एवढी माझी लायकी पण नाही की मी काय सांगू शकेल. म्हणून मला त्याच्यासाठी समज. सर्वांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. शुभाईच्या
हा रूप मला माहित नव्हता. आशुबाई जेव्हा फोन आला आणि ते म्हणाला मी ऑर्गनायझर आहे, तर मी सरप्राईज झाला, तू कसं काय? आशुबाईला मी गेले 40 वर्षापासून ओळखतो, कधी हा रूप मला बघायला मिळाला नाही, सरप्राईज झालं. थँक्यू व्हेरी मच आशुबाई, इन्व्हाइट केला. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आसिफबाईंचं कार्य मोठं आहे, पण ते काही सर्वांना समजत नाही. ते गुपचूप काम असतं त्यांचं. अर्चना ताई, अर्चनाताई आणि आसिफबाई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी जी तळमळ आहे ना, ती इथे हे दोन व्यक्ती तन मन धन लावून दिवस रात्र अहोरात्र तुमच्यासाठी झटणारे ही दोन व्यक्तिमत्व आहेत. गेली 4-5 वर्षे मी पाहतोय तुमच्यासाठी इतकं काम करतायत. अर्चनाताई तर अगदी तासन तास बँकेत उभं राहून तुमचे बँकेतलं खातं उघडून देतील, आधार कार्ड काढून द्या. तुमच्यासाठी आयुक्तांबरोबर भांडण केले की नाही यांना गार्डनचं काम का देत नाही, का तुम्ही बाकीच्या ठेकेदारांना काम देता, यांना का देत नाही. हे आमचे किन्नर अतिशय चांगलं काम करू शकतात गार्डन मेंटेनन्सचं. भांडून झगडून ती ठेकेदारी बंद करून तुम्हाला काम मिळवून देण्याचं काम अर्चनाताई करत. अर्चनाताई इतकं काम करत होत्या, तुम्हाला कल्पना नसेल. तुमच्यासाठी अजूनही चालूच आहे. नुसतं महानगरपालिकेला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कुठं काम मिळतं का, या हातांना काम देता येईल का, ही तळमळ त्यांची. आणि या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून यापुढं अतिशय उच्च स्तरावरचं कार्य ते करणार आहे. साथ तुमच्या सर्वांची आवश्यक आहे. सर्वांनी साथ द्या, सर्वांनी इथे येत जा. ज्या ज्या वेळेला ते कार्यक्रमाला बोलवतील त्या वेळेला उपस्थित राहत जा. मी हरिहर साहेबांना विनंती करतो, अर्चनाताईंचं एक सत्कार करावा ते आपल्या शुभ असते. अर्चनाताईंचं तर काम मोठं आहेच, पण त्यांच्या मागे खंबीर नेतृत्व, खंबीर आधारस्तंभ जर कोण असेल तर आसिफबाई आहे. नारी दिवमन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. कृपया आसिफबाईंचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होणं गरजेचं आहे. हरिहर साहेब, आपल्याला विनंती आहे आसिफबाईंचा सत्कार करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. यानंतर मनस्वी, मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचंय. प्रतिनिधी या नात्याने. नमस्कार, माझं नाव आहे मनस्वी गोळीकर. मी एक LGBTQ ॲक्टिव्हिस्ट आहे. परत बाय प्रोफेशन फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, यूट्यूब ब्लॉगर, कम्युनिटी इन्फ्लुएन्सर आणि शिखंडी ढोल ताशा पथक, जे भारतातील पहिलं ट्रान्सजेंडर ढोल ताशा पथक आहे, त्याचे अध्यक्ष आहे. आणि शिखंडी ढोल ताशा पथक आपण सुरू केलं हे ह्याच विचाराने की
समाजामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि एक्सेप्टन्स आपल्याला समाजाकडून मिळावा. कारण कोणतीही परंपरा किंवा एखादं ट्रेडिशन घेऊन आपण जेव्हा समाजामध्ये उतरतो तेव्हा लोक एक्सेप्ट लवकर करतात. आणि ढोल ताशा पथक हे आपले पुण्याची परंपरा आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे. तर त्या विचाराने आपण 2 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. हे 3रं वर्ष आहे आणि पुण्यामध्ये मी काम करत असते, पण मी मॅडमांचं नाव ऐकलं होतं खूप वेळा आणि आज पहिल्यांदा मला चान्स मिळाला त्यांना भेटायचा. कारण लग्नाच्या वेळेला जेव्हा ट्रान्सजेंडर्सचं लग्न हा समारंभ त्यांनी ठेवला होता, मला इन्व्हिटेशन आलं होतं, पण मी तेव्हा पुण्यात नव्हते, त्यामुळे मी येऊ शकले नाही. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला त्यांची भेट झाली आणि हे काउन्सिलिंग सेंटर सुरू होणं गरजेचं होतं. कारण आज जो समाज रस्त्यावरती बेगिंग करतोय, सेक्स वर्क करतोय, त्यांना त्यातून बाहेर काढून त्यांना कुठेतरी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची काउन्सिलिंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि विदाउट काउन्सिलिंग आपण एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या जॉबला जर उभा केला तर तो तिथे काम नाही करू शकणार किंवा त्या सराउंडिंग मध्ये लवकर तो मिक्स नाही होणार. तर त्यामुळे हे काउन्सिलिंग सेंटर जे आता महाराष्ट्रामधलं पहिलं आहे, बहुतेक मला असं वाटतं की इंडियातलंच पहिलं आहे. तर असे काउन्सिलिंग सेंटर्स पुण्यात सुद्धा चालू झाले पाहिजेत आणि पूर्ण महाराष्ट्रात आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण भारतात सुद्धा सुरू झाले पाहिजेत. आणि त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूयात. आणि तुम्ही हे जे चालू केलं त्यासाठी खूप खूप आभार. आणि आज इथे मला कार्यक्रमाला बोलवलं त्यासाठी मनापासून मनस्वीताई, खरोखर तुमचं कौतुक. या ठिकाणी आल्यानंतर कळतं की हा किन्नर समाजातले काही घटक किती कुठल्या कुठल्या क्षेत्रात काम करत आहे. आणि खरोखरच आम्ही पेपरमध्ये फोटो पाहिला होता शिखंडी ढोल पथकाचा, पण आज समजते की हे तुम्ही सुरू केलंय आणि खूप चांगलं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे यायला पाहिजे. आणि तुम्ही आज जसं पहिल्यांदा फक्त पुरुषच वाजवायचे ढोल, नंतर मुलींचं पथक सुरू झालं, आता तुमचं सुरू आलं. मला वाटतं मागं एकदा दहीहंडी पथक सुद्धा तुमचं होतं. तर असे चांगल्या आपली संस्कृती, या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये या समाविष्ट व्हा. समाज तुमचा आहे, तुम्ही समाजाचे आहात. आणि मी जमदनी साहेब आपल्याला विनंती करतो मनस्वीचा सत्कार आपले शुभार्थिका. ज्यांच्यासाठी समुपदेशन केंद्र आपण सुरू करत आहोत त्यांची उपस्थिती महत्वाची होती. आणि आज त्या सर्वांनाच एक पुष्प देऊन आपण सर्वांचाच सन्मान करूया. तर एकेकाने इथे यावं आपला सन्मान घेण्यासाठी. नावं सर्वांची माहित नाही. रेणुका परवीनताई, आपण सत्कार केला तर बरं होईल. आपल्या महाराष्ट्राची लोककलाची जपायचा कार्यक्रम आहे. आणि जे आपला कुंभमेळा होतो तर तिकडे आपले झोपडी लोकांना रिप्रेझेंट करणारी आणि पहिला आपला गाणं म्हणणारी रेणुकाताई आहे. तर ते खूप मोठे कलाकार आहेत. रेणुका, तुमचं मनापासून कौतुक. माधुरी, तुम्ही या. किरण
विलास तांबोळी, तेजू पुणेकर, रुबीना, एक होऊ द्या, फोटो काढ, 1 मिनिट आम्ही काढते, तिकडे बघ. रुबीना या ना, योगिता, नाव काय, शुभांगी, सिद्धांत, उपेंद्र, संगप्पा, धनंजय, अक्षय, सर्वांची नाव माहित नाहीये. जे कोणी राहिले असेल त्यांनी कृपया सत्कारासाठी पुढे यावं. मोहम्मद शफी आ गया. कृपया कोणी राहिला असेल तर यावं. गुलाब खत्म हो जाएगा. सोमनाथ, मला 1 मिनिट बोलायचं. तुम्ही राहिला असेल तर कृपया यावं. एकच मिनिट मी बोलणार आहे. आतापर्यंत आपण बघितलं असेल की आपण म्हणतो की आमचे जे पालक डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, पण याच्या पलीकडे हे मागणारे हाती देणारे हात असू शकतात. हे फक्त मला सांगायचं होतं. पुण्यामध्ये जे मुलं रस्त्यावरती भिक्षा मागतात त्यांना शिकवण्याचं मी काम करते. मी आतापर्यंत माझी ओळख सांगितली नव्हती, तर आता मी सांगते. पुण्यामध्ये जे मुलं फुटपाथवरती भिक्षा मागतात त्यांना शिकवण्याचं मी काम करते. पुण्यात 6 ठिकाणी माझ्या फुटपाथ शाळा चालतात. त्याच प्रकारे ससून हॉस्पिटलच्या इथं जे आमचे लोक पेशंट असतात त्यांच्यासाठी माझं अन्नछत्र असतं. दिव्यांग बांधव, देही विक्री करणाऱ्या महिला, तृतीयपंथी बांधवांसाठी मी काम करते. त्याच प्रकारे व्यसनमुक्तीसाठी माझं काम आहे. आतापर्यंत 137 मुलांची शाळेची फीस रस्त्यावरती टाळ्या वाजवून पैसे जमा करून मी भरलेले. लोक म्हणतात तृतीयपंथी कामं करत नाही. आतापर्यंत आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.